आयुष्य हे एका प्रवासासारखं असतंच. कधी आनंदाचे क्षण, कधी संघर्ष, कधी यश, तर कधी शिकण्यासारख्या गोष्टीही असतात. आज आपण पुन्हा एकदा नव्या ऊर्जेसह, नव्या प्रेरणेसह आणि नव्या आशेने आपले भविष्य जाणून घेऊया. बुधाचा एक बलवान नीचभंग राजयोग आहे. ग्रहा तारका प्रभावम पश्यन्ति किंकरहा ते विदेहे. ग्रह आपल्यावर प्रभाव टाकतात, पण योग्य कर्तृत्वाने आपण योग्य भविष्य घडवू शकता. म्हणूनच आपण जाणून घेऊया मित्रांनो, येत्या 27 फेब्रुवारीला बुध ग्रहाचा नीचभंग होतो आहे आणि तो 18 वर्षांनी असा योग तयार झालेला आहे की जिथं शुक्र, राहू, बुध, नेपच्यून मीन राशीमध्ये एकत्र येणार आहेत आणि एक वेगळंच कल्पनेच्या पलीकडचं बळ बुध ग्रहाला म्हणजेच तुमच्या बुद्धीला मिळणार आहे. आजच्या भविष्यफलामध्ये तुम्हाला स्पष्ट वास्तववादी मार्गदर्शन मिळेल. आर्थिक आणि व्यावसायिक संधीची माहितीही मिळेल. प्रेम, नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवनाबद्दल महत्त्वाचे संकेतही तुम्हाला दिले जातील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सूचनाही केल्या जातील. कर्मण्येवा अधिकारस्ते मां फलेषु कदाचन भगवद्गीतेत हे सांगितलेलेच आहे. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका, कारण योग्य कर्म केल्यास योग्य फळ निश्चित मिळत असते. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र ही केवळ भविष्यवाणी नाही, तर हा आहे आपल्या कर्माचा एक आरसाच. त्यामुळे धैर्य, सकारात्मकता आणि आत्मविश्वासाने या दिवसाला तुम्ही सामोरे जा आणि जाणून घ्या आपले भवितव्य कसे असू शकते. तर मित्रांनो, सुरुवात करूया 12 राशींच्या आजच्या भविष्यावरती. मेष राशीच्या कुंडलीमध्ये व्ययस्थानामध्ये म्हणजे 12व्या स्थानामध्ये बुध, शुक्र, राहू, नेपच्यून यांचा संयोग होणार आहे. आणि हा संयोग मित्रांनो बुधाचा एक बलवान नीचभंग राजयोग आहे. खर्च, परदेश, अंतर्मुखता आणि मोक्ष मार्ग याचे प्रतीक असलेले 12वे स्थान असते. मीन राशीमध्ये ते येत आहे. मीन रास ही अध्यात्म, अंतर्ज्ञान, परदेश गमन, खर्च आणि मानसिक स्वास्थ्य यांचे प्रतिनिधित्व करते. जेव्हा बुध, शुक्र, राहू आणि नेपच्यून येथे एकत्र येतात ना, तेव्हा काही विशेष परिणाम दिसत असतात. बुधाचा नीचभंग राजयोग. मीन राशीत बुध नीच असतो, पण तो बळकट होतो आहे. बुध हा तर्क, संवाद आणि बुद्धीचा कारक आहे, पण मीन राशीत तो नीचस्थ होत असतो. मात्र जर शुक्रासारख्या शुभ ग्रह किंवा बलवान गुरु असला तर नीचभंग राजयोग तयार होत असतो. यामुळेच बुधाचे सकारात्मक परिणाम हे वाढतात. न सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः प्रयत्नं विना न सिद्धिं यस्यात् कर्मण्येव शुभम फलम. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरण येत नाही. यश मिळवण्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात. म्हणूनच व्ययस्थानात बुधाचा नीचभंग योग असेल तर आत्मचिंतन, कल्पकता आणि परदेशी संधी मिळण्याचे मार्गही मोकळे होत असतात. म्हणून तर मित्रांनो, व्ययस्थानामध्ये मेष राशीसाठी हा जो योग तयार झालेला आहे की नाही, हा योग तुम्हाला कल्पकता, संशोधन आणि परदेश गमनासाठी चांगली स्थिती तयार करतो. किंवा लांबचे प्रवास, अचानक निघालेले लांबचे प्रवास असे योग तयार करतो. आध्यात्मिक विचारसारणी सुद्धा विकसित करतो. शुक्र मित्रांनो सौंदर्य, कला यांचा कारक आहे. संगीत, फॅशन किंवा सौंदर्य व्यवसायात यश मिळण्याची शक्यता वाढत असते. प्रेमसंबंध मित्रांनो गुप्त राहू शकतात. राहू काय करतो? भ्रम, धाडस आणि गुप्त संधी तयार करतो. परदेश प्रवास, IT रिसर्च किंवा मिस्ट्री जर काय असेल ना, तर त्याच्यामध्ये तुमचा तिथं काम करण्याचा वाव वाढवत असतो. फक्त तिथं फसवणुकीपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. नेपच्यून काय करतो? गूढशास्त्र, अंतर्ज्ञान आणि भ्रम याला तो एक प्रकारचा अग्नी देण्याचं काम करत असतो. त्यामुळे कल्पनाशक्ती तीव्र होते, पण वास्तवात राहणं आवश्यक आहे. बघा, मनोधैर्य कमी होऊ नये यासाठी तुम्ही ध्यान आणि योग उपयुक्त ठरत असतो.
युद्धे चक्रस्थितोपि न जायते भयम निर्भय स विजय भवती. युद्धभूमीत चक्रात अडकलेला तरीही तो जो निर्भय असतो तो खरा विजयी असतो. म्हणूनच जर व्ययस्थानातील या ग्रहांनी तुम्हाला भ्रम निर्माण केला तरीही आत्मविश्वास ठेवा आणि तुमच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवल्यास तुम्हाला यश तुमच्याकडे खेचून आणता येईल. मेष राशीवरती परिणाम काय? परदेशाशी संधी मिळण्याची शक्यता आहे. अध्यात्म आणि अंतर्ज्ञान वाढेल. अनावश्यक खर्चावरती नियंत्रण मात्र ठेवावं लागेल. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. कलात्मकता आणि संशोधन क्षेत्रात प्रगती तुमची नक्की होऊ शकते. अनुभवसिद्ध लोकांचा सल्ला घ्या. बुधाचा योग्य वापर होईल. म्हणजे मित्रांनो, मेष राशीसाठी निष्कर्ष असा आहे की 12वे स्थान जे आहे अत्यंत संवेदनशील असते. बुधाचा नीचभंग राजयोग असल्याने बुद्धीला योग्य दिशा मिळेल. राहू आणि नेपच्यूनमुळे भ्रम होऊ शकतो. त्यामुळे शिस्तबद्ध विचारसारणी ठेवणे गरजेचे आहे. विजय तितकाच मिळतो जितकी तयारी आपण केलेली असते. बघूया वृषभ राशीचं भविष्य. वृषभ राशीसाठी मित्रांनो, लाभस्थानात हा नीचभंग राजयोग तयार झालेला आहे. बुधाचा लाभ, इच्छापूर्ती आणि सामाजिक वर्चस्व थोडंसं वाढलेलं दिसतं. वृषभ राशीसाठी 11वे स्थान मीन राशीत येते. 11वा भाव आर्थिक लाभ, इच्छापूर्ती, मित्र परिवार, नेटवर्किंग आणि मोठ्या यशाचा कारक आहे. बुध, शुक्र, राहू आणि नेपच्यून यांचे येथे असणे फार परिणामकारक असते. बुधाचा नीचभंग राजयोग जो आहे ना मित्रांनो, हा शुक्रासारख्या शुभग्रहामुळे तयार झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो, हा तुम्हाला अचानकपणे तुमची जी एक फार वर्षापूर्वी राहिलेली जी इच्छा असते ना, ती पूर्ण करून देत असतो. साहसे श्रद्धया युक्तः सदा सफलतां लभते निर्णयेन विजयम प्राप्यते न संशयः. अर्थ जो आहे की जो धाडस आणि श्रद्धेने कार्य करतो ना, तोच नेहमी यश मिळवत असतो. दृढ निश्चय केल्यानेच विजय मिळत असतो. लाभस्थानातून बुधाचा नीचभंग राजयोग होत असेल ना, तर कल्पकतेच्या जोरावर मोठा आर्थिक लाभ मिळवू शकतो. तुमची कल्पनाशक्ती आणि वास्तववादी बुद्धी कामाला लावा. पूर्ण ताकदीने लावा. तुम्हाला यश तिथे मिळेल. बुध मित्रांनो, बुद्धी आणि व्यापाराचं कारक आहे. नेटवर्किंग आणि व्यावसायिक संधी ज्या असतात त्याच्यामध्ये तुम्हाला वाढ होताना दिसेल. कल्पकतेच्या जोरावर मोठ्या आर्थिक संधीही मिळतील. बोलण्याच्या शैलीमुळे फायदेशीर संधी ज्या असतात ना, त्या वाढतात. समृद्धी, आकर्षण आणि सामाजिक तुमचे जे काही संबंध असतील त्याच्यामध्ये वाढ होईल. मित्रांच्या मदतीने मोठे फायदे संभवतात. विलासी जीवनशैली आणि धनवाढीस अनुकूल स्थिती आहे, पण जास्त काळ ही नसते. मनोरंजन, फॅशन, कला आणि सौंदर्य उद्योगामध्ये प्रगती पण होते. मित्रांनो, हा राहू जो आहे ना तुमच्यासाठी अचानक लाभ आणि यशही आणतो. अनपेक्षितरित्या मोठे धनलाभ इथं थोडे संभवताना दिसतात. राजकीय, सामाजिक किंवा मोठ्या गटांमध्ये तुमचा प्रभाव वाढताना दिसेल जर तुम्ही राजकीय व्यक्ती असाल. बुद्धीचा अयोग्य वापर केल्यास मोठे सौदेही तुमच्याकडून होताना दिसून येतील. नेपच्यून हा स्वप्न, अंतर्ज्ञान आणि भ्रम यांचा कारक असतो. आणि तुम्हाला काय होईल याच्यामुळे मित्रांनो, तुम्हाला वेगवेगळ्या कल्पना सुचतील आणि त्या कल्पनेतूनच तुम्हाला एक मार्ग सापडेल की जो तुमच्या सध्या आयुष्यात चाललेल्या समस्यांवरती तुम्हाला सोल्युशन देईल. यस्य विश्वासहाच विजयप्राप्ती सफलः भवती. संशयात्मा विनश्ययती. अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीला स्वतःवर आणि आपल्या निर्णयांवर विश्वास असतो ना, तोच विजय मिळवत असतो. संशय मनात बाळगणारा नेहमीच अपयशी ठरत असतो. म्हणूनच मित्रांनो, वृषभ राशीसाठी लाभस्थानात हे जे ग्रह येणार आहेत ना, ते आर्थिक लाभ देतील. सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याची संधीही तुमच्यासमोर आणून देतील. त्याचा संपूर्ण परिणाम काय होतो ते थोडक्यात समजूया. मोठ्या प्रमाणात लाभ मिळतील, आर्थिक लाभ मिळतील, नवीन व्यावसायिक संधी पण मिळेल. मित्र परिवार आणि सामाजिक वर्तुळ तुमच्या मदतीला येईल. प्रभावशाली लोकांसोबत तुमचा संपर्कही वाढेल. गुंतवणूक आणि मोठ्या योजना ज्या असतात ना, ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात.
तर निष्कर्ष असा आहे मित्रांनो, वृषभ राशीसाठी 11वे स्थान अत्यंत शुभ असून मोठ्या आर्थिक संधीचे द्वार उघडते. बुधाचा भंग राजयोग असल्याने व्यावसायिक आणि सामाजिक यश तुम्हाला मिळू शकते. राहू आणि नेपच्यूनमुळे धाडसी निर्णय फायदेशीर ठरू शकतात, पण कल्पना आणि वास्तव यातील सीमारेषा ओळखणे तुमच्यासाठी गरजेचं ठरतं. मोठे यश मिळवण्यासाठी मोठे स्वप्न बघा, पण त्यासाठी योग्य नियोजन तर आवश्यक आहे ना. विचार करा. मिथुन राशीसाठी मित्रांनो, हा जो ग्रहयोग आहे ना, तो दशम स्थानातून होत आहे. कर्म, करिअर आणि समाजातील प्रतिष्ठा दर्शवणारे हे दशम स्थान आहे. मिथुन राशीसाठी मित्रांनो, दशम स्थानामध्ये मीन रास येते. हा भाव करिअर, व्यावसायिक, सामाजिक प्रतिष्ठा, जबाबदारी आणि यश यांचा कारक आहे. बुध, शुक्र, राहू आणि नेपच्यून यांचे येथे असणे म्हणजे महत्त्वाचे गूढ परिणाम दर्शवते. इथं मित्रांनो, बुधाचा नीचभंग राजयोग झालेला आहे. पण जर शुक्रासारखा शुभ ग्रह हा नीचभंग राजयोग तयार करत असेल ना, तर नक्कीच आनंदाची वार्ता तुमच्यापर्यंत येईल. संवाद कौशल्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळत असते बघा, आणि ते मिथुन राशीचे रोजचेच काम आहे. संस्कृत श्लोक ह्याच्या बाबतीत कसा आहे, कर्तव्यम कर्म यत्नेन योग्य ही पुरुषस्य बलम नाही सुप्तस्य सिंहस्य प्रवशंती मुखे मुर्गहा. मेहनत करणाऱ्यालाच यश मिळते, झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरण कधी आपोआप येत नाही. हे मी वरही एका राशीसाठी सांगून ठेवलं बघा. तर व्यावसायिक आयुष्यात बुद्धीच्या जोरावर तुम्हाला अनेक निर्णय घेता येतील आणि त्यातून तुमचा लाभही चांगला होऊन जाईल. दशम स्थानात हा तयार झालेला नीचभंग राजयोग तुमच्या करिअरला एक वेगळीच कलाटणी देईल आणि त्यातून तुम्हाला दीर्घकालीन फायदाही मिळताना तुमच्या आयुष्यामध्ये दिसून येईल. मार्केटिंग, मीडिया, शिक्षण आणि IT क्षेत्रामध्ये जी व्यक्ती काम करतात ना, त्यांनाही यश मिळताना दिसून येईल. नोकरी किंवा व्यवसायात मोठ्या डील्स होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, क्रिएटिव्ह क्षेत्र असेल, फिल्म इंडस्ट्री असेल, फॅशन असेल, म्युझिक किंवा डिझायनिंग ह्या क्षेत्रामध्ये तुमच्यासाठी मोठ्या संधी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी आकर्षक व्यक्तिमत्व आणि चार्म यामुळे तुम्हाला फायदा होईल बघा. लोकप्रियता आणि समाजात प्रतिष्ठा वाढण्याची इथं संधी तयार झालेली आहे. धाडसी निर्णय आणि अनपेक्षित संधी जी आहे तो राहू तुमच्यासाठी घेऊन येईल. जर तुम्ही राजकीय व्यक्ती असाल तर समाजसेवा किंवा मोठ्या गटांमध्ये तुमचा प्रभाव हा वाढताना दिसेलच, जे मी वृषभ राशीसाठीही सांगितलं. करिअरमध्ये अचानक बदल किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता असते. नेपच्यून जो आहे मित्रांनो, कल्पनाशक्ती आणि भ्रम तयार करतो. दशम स्थानातून हे जो नीचभंग राजयोग तयार झालेला आहे ना, हा करिअरमध्ये तर मोठ्या संधी मिळवून देईलच, बुद्धी आणि संवाद कौशल्याच्या जोरावर यश मिळवून देईलच, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढवेलच, आर्ट, क्रिएटिव्ह फील्ड आणि मीडिया क्षेत्रामध्ये सुद्धा तुमची प्रगती झालेली दिसून येईलच. नोकरीत किंवा व्यवसायात अचानक मोठे बदल इथं दिसून येतात. मिथुन राशीसाठी मित्रांनो, निष्कर्ष असा आहे की दशम स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ती व्यवसाय, यश आणि प्रतिष्ठा दर्शवते. बुधाचा नीचभंग राजयोग असल्याने करिअरमध्ये मोठ्या बुद्धीने निर्णय घेतल्यास यश मिळेल. राहू आणि नेपच्यूनमुळे कल्पकता आणि धोरणात्मक विचार महत्त्वाचा ठरत असतो. करिअरमध्ये मोठे ध्येय ठेवा, योग्य निर्णय घ्या, तुमच्या बुद्धीवर विश्वास ठेवा आणि यश तुम्हाला मिळेल, कारण की तुमच्या राशीचा स्वामीच बुद्धीचा कारक बुधग्रह आहे. कर्क राशीसाठी विचार करूया. कर्क राशीसाठी हा संयोग नवम स्थानातून झालेला आहे. भाग्य, धर्म, गुरु आणि परदेश गमनाचे हे स्थान मानले जाते. तीर्थक्षेत्र तुम्हाला पाहण्याचे योग तयार होतात. उच्च शिक्षण, आध्यात्मिकता, परदेशी संधी आणि दीर्घ प्रवासाचा हे स्थान कारक ठरतं मित्रांनो. आणि तिथं बुध, राहू, शुक्र, नेपच्यून यांची युती आता तयार होत आहे आणि ती 27 फेब्रुवारी 2025 नंतर आहे. बुध मीन राशीत मित्रांनो निचस्थ असतोच, पण जर तिथं शुक्रासारख्या शुभ ग्रहाचा संयोग तयार होत असेल ना,
तर भाग्यस्थान अजून उजळते. त्याच्यामुळे मित्रांनो तुमचं नशीब तुम्हाला अचानकपणे साथ द्यायला चालू करतं. मान्य आहे मित्रांनो की कर्क राशीसाठी अष्टम स्थानातून शनीचं गोचर आहे, त्यामुळे तुम्हाला अनेकदा अपयशाला सामोरं जावं लागलेलं आहे. पण बुधासारखं छोटं पिल्लू मानलं जाणारा एक ग्रह जो आहे ना, तो ह्या सर्व ग्रहांवरती मात करून तुम्हाला एक यशाचं द्वार शोधून देईल आणि तुम्हाला पुन्हा मार्गदर्शन करेल की तुम्ही हे काम करा आणि तुमचं पुढचं भविष्य ह्याच्यावर ठरत आहे. त्यामुळे तुमचे अपयशाचे जे काही धूळकण तुमच्या मनावर साठले होतील ना, ते दूर होण्याचे योग इथं बुध ग्रहाचा नीचभंग राजयोग तयार करत आहे. परदेशी शिक्षण किंवा नोकरीसाठी सुद्धा चांगल्या संधी तयार होतात. मित्रांनो, शुक्र कलात्मक आणि आनंदाचा कारक आहे. वैचारिक समृद्धी आणि शांतता तुम्हाला मिळताना दिसून येईल बघा. कारण की भाग्यस्थानामध्ये जेव्हा बळ येतं ना, त्यावेळेस मनाला शांतता खूप मिळत असते. नवीन तत्वज्ञान, धर्म आणि जीवनशैलीकडे तुमचे थोडंसं लक्ष वाढलेलं असेल. मोठे ध्येय ठेवून कार्य करण्याची प्रवृत्ती तुम्ही ठेवा बघा. नेपच्यून मित्रांनो तुमच्यासाठी एक वेगळ्याच प्रकारची कल्पनाशक्ती विकसित करेल, आध्यात्मिक प्रगती करेल, दैवी संकेत मिळण्याची पण शक्यता इथं आहे बघा. आयुष्याबद्दल गूढ दृष्टिकोन विकसित होऊ शकतो. भ्रम आणि वास्तव्यात फरक समजायला लागेल. ह्याबद्दलचा एक मित्रांनो सुभाषित आहे, न ज्ञानम समम पवित्रम येन मार्ग प्रकाशते. ज्ञाना इतके पवित्र काहीही नाही, ते जीवनाचा मार्ग प्रकाशित करते. म्हणूनच मित्रांनो, 9व्या स्थानात हे ग्रह असतील ना, तर नवीन शिकण्याची तयारी ठेवा आणि आध्यात्मिक उन्नतीवर भर द्या. विद्याभ्यास, संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी उत्तम संधी देईल. परदेश प्रवास आणि तेथे करिअरच्या संधीही वाढवेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवास होण्याची इथं दाट शक्यता तयार झालेली आहे. गुरुजन आणि वडीलधाऱ्यांचा विशेष आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे आणि तोच खरं तर आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा असतो बघा. कर्क राशीसाठी मित्रांनो भाग्यस्थान हे अत्यंत शुभ आहेच. भाग्यवृद्धी करणारं स्थान आहेच. शिक्षण आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी तर उत्तम मार्ग दाखवणारा आहेच. त्यामुळे मित्रांनो तुम्ही फक्त आता तुमचे प्रयत्न चालू ठेवा. 8व्या शनीने तुम्हाला जरी स्वतःच्या विवंचनेमध्ये अडकून ठेवला असेल ना, तरी हा बुध ग्रह तुम्हाला मार्ग दाखवायला आता 27 तारखेपासून मीन राशीमध्ये येत आहे. नशिबावर विश्वास ठेवाच, ज्ञान मिळवा आणि योग्य दिशा ठेवा. यश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. सिंह राशीसाठी बघूया मित्रांनो. आता हा योग सिंह राशीसाठी अष्टम स्थानातून तयार झालेला आहे मित्रांनो. गूढशास्त्र, परिवर्तन, अनपेक्षित लाभ आणि वारसा यांचे ते स्थान मानले जाते. मीन राशी येते तिथं मित्रांनो. आणि हा भाव जो आहे ना, गूढशास्त्रामध्ये किंवा जोखीम आणि आध्यात्मिक परिवर्तनाचा तो कारक स्थान मानला जातो. बुध, शुक्र, राहू आणि नेपच्यून यांचे येथे असणे महत्त्वाचे परिणाम दर्शवत असते. मित्रांनो, बुधाचा नीचभंग राजयोग आहे ना, तो तुमच्यासाठी एक फार जुनी अडकलेली जी समस्या आहे ना, ती मोकळी करते. त्याचा मार्गही मोकळा करते. त्यातून तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची दिशा दाखवते आणि मग भविष्यामध्ये तुम्हाला ती समस्या कशी सुटणार आहे याचे एक चित्र डोक्यामध्ये तयार करून देते आणि त्या दिशेने तुम्ही वाटचालही करायला सुरू करत असतात. गूढ आणि घन शास्त्र हे मूळ स्वरूपात जन्म आणि मृत्यूच्या गूढतेला उलगडत असते. अष्टम स्थानाचा बुधाचा नीचभंग योग असला ना, तर गुप्त ज्ञान, रिसर्च, गूढशास्त्र आणि अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता वाढत असते. 8व्या स्थानातील मित्रांनो ग्रहांचे प्रभाव मी तुम्हाला सांगतो बरं का. कसं होतं की बुध हा ग्रह संशोधन आणि तर्कशक्तीचा कारक आहेच. गुप्तचर संस्था, मनोविज्ञान आणि संशोधन क्षेत्रात तो यशही मिळवून देतो. वारसा हक्क, विमा, शेअर्स किंवा गुप्त संपत्तीचाही लाभ मिळवून देतो. मानसिक ताकदही वाढवतो आणि अनेक गोष्टींचा गूढ अर्थही तुम्हाला समजून देतो. हे बुधाचं काम अष्टम स्थानात तुमच्यासाठी होणार आहे. गुप्त आर्थिक संधी येतात, विशेषतः ज्या लवकर उघड होत
नाहीत. मला काय म्हणायचे ते तुम्ही समजून घ्या. गूढ शक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी रस तुमचा वाढलेला असेल. अचानक आर्थिक लाभ मिळण्याची संधी आहे किंवा एखादी बातमी, धाडसी निर्णय आणि रहस्यमयी अनुभव तुम्हाला राहू मिळवून देईल. ज्योतिषशास्त्र, मनोविज्ञान आणि गुप्त ज्ञानात विशेष तुमचा रसही वाढलेला दिसेल. अचानक परिस्थिती बदलण्याची क्षमता, आंतरराष्ट्रीय संपर्क आणि रहस्यमय लोकांकडून संधी मिळण्याची शक्यता असते. बघा, जी माणसं समाजात कोणालाही माहीत नसतात अशा व्यक्ती तुमच्यासाठी काहीतरी संधी घेऊन येतात. फक्त याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, अष्टम स्थानातील ग्रह भ्रम निर्माण फार करतात. त्यामुळे भ्रम आणि वास्तव ह्याच्यामधील फरक तुम्हाला पूर्णपणे समजून घ्यायचा आहे. कागदपत्राशी संबंधित काम तुम्हाला डोळे उघड ठेवून करायचं आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय. असत्यातून सत्याकडे आणि अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग तुम्हाला स्वीकारावाच लागेल, अन्यथा तुमची फसगत होणार आहे यावेळेस. म्हणूनच अष्टम स्थानात हे ग्रह असतील ना, तर गूढ विषयांचा अभ्यास, अनपेक्षित धनलाभ आणि मानसिक ताकद वाढण्याची इथं शक्यता जास्त आहे. संपूर्ण परिणाम अष्टम स्थानावर होणारा काय असेल तुमच्यासाठी? गूढशास्त्र, संशोधन आणि ज्योतिष यामध्ये रुची वाढेलच. अचानक आर्थिक संधी किंवा वारसाही मिळवू शकतो. मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा काळ सुरू होत आहे. बघा, गुप्त माहितीच्या आधारे मोठे निर्णय घेता येतील. ज्या माहिती कोणाला माहीत नसतात त्या तुम्हाला कळतील. अनपेक्षित प्रवास आणि परदेशी संधी मिळण्याची चांगली शक्यता इथं तयार होत आहे. सिंह राशीसाठी मित्रांनो, अष्टम स्थान हे अत्यंत गूढ आणि परिवर्तनशील आहे. बुधाचा नीचभंग राजयोग असल्याने संशोधन, तंत्रविद्या आणि गूढशास्त्र यामध्ये तुम्हाला प्रगती मिळेल. राहू आणि नेपच्यूनमुळे भ्रम आणि धाडसी निर्णय यामध्ये सावधगिरी मात्र बाळगणे गरजेचे आहे. मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. तर गूढ ज्ञानाच्या मदतीने यशस्वी व्हा, परंतु वास्तव आणि भ्रम यामधील सीमारेषा मात्र ओळखा. कन्या राशीसाठी मित्रांनो, ही जी युती आहे ही मीन राशीमध्ये तयार होते आणि हा जो भाव आहे हा जोडीदारी, भागीदारी, व्यापार, करार आणि सामाजिक जीवनाचा कारक आहे. आणि तिथंच बुध, शुक्र, राहू, नेपच्यून यांचे असणे म्हणजे अगदी गूढ परिणाम दर्शवते. कारण की नेपच्यून राहू आले म्हणजे तिथं भ्रम आणि गूढता आलीच. तर बुधाचा नीचभंग राजयोग सप्तम स्थानामध्ये तयार झालेला आहे मित्रांनो. तर बुध मीन राशीत नीचस्थ असतो, पण जर शुक्रासारखा शुभग्रह आणि बलवान गुरु तिथं सोबत असल्यानं तर सप्तम स्थानाला ऊर्जा येत असते. तुम्हाला पत्नीकडून योग्य लाभ मिळणे किंवा मार्गदर्शन मिळणे अशा गोष्टी घडतील, किंवा पतीकडून योग्य लाभ किंवा मार्गदर्शन मिळणे अशा गोष्टी तुमच्याबरोबर घडतील. तर तुमचा जोडीदार हा तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे मित्रांनो. तर कोणतेही कार्य फक्त विचारपूर्वक करा, अन्यथा अनावधानाने मोठे संकट येऊ शकते. कारण की राहू आणि नेपच्यून हे भ्रम तयार करणारे ग्रह आहेत. सप्तम स्थानात हा नीचभंग राजयोग हा फायदेशीर असतोच, पण तो तितक्याच तीव्रतेने भ्रम तयार करून एखाद्या चुकीच्या करारामध्ये व्यक्तीला अडकून ठेवू शकतो. एवढी मात्र काळजी आपल्याला कन्या राशीच्या व्यक्तीने फार घेणं गरजेचं आहे. संवाद आणि समजूतदारपणाचा कारक बुध आहेच. वैवाहिक जीवनामध्ये संवाद कौशल्याचे महत्त्व तुम्हाला जाणून देईल. व्यावसायिक भागीदारीत नफ्याचे गणित योग्य प्रकारे तुम्हाला जमवता येईल. कायदेशीर करार आणि करारनामे आणि व्यावसायिक नाती यामध्ये तुमची प्रगती झालेली दिसेल. मित्रांनो, शुक्र तुम्हाला कसे फळ देईल? वैवाहिक जीवनामध्ये आनंद तुम्हाला भरलेला दिसेल. बघा, थोडे जे काही वादविवाद मागील 6 महिने होत होते ते जरा कमी होतील. जोडीदार थोडे कलात्मक आणि सौंदर्यप्रिय असण्याची शक्यता आहे जर तुम्ही विवाह जमवण्याच्या प्रयत्नात असाल तर. राहू तुम्हाला धाडसी निर्णय घ्यायला भाग पडेल, मोठी भागीदारी करण्यास भाग पडेल. जोडीदार हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पण असू शकतो. काही नाती तुमची गुप्त किंवा अचानकपणे निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागीदारीत मोठ्या संधी आणि धोकेही संभवतात. नेपच्यून तुम्हाला भ्रम तयार करेल बघा. त्यामुळे संबंधांमध्ये स्वप्नाळू वृत्ती असेल, पण वास्तवाचा विसर जो आहे तो पडू देऊ नका, नाहीतर तुमच्या संसारामध्ये सुद्धा वादळ निर्माण
होऊ शकतं. माझे स्पष्ट इथं तुम्हाला सिग्नल आहेत. लग्नाआधीची काही जुनी प्रकरणं असतात ती सुद्धा मान वर काढू शकतात. हे आता मी कधी असं सोशल मीडियावर सांगत नाही, पण ह्यावेळेस सांगणं फार गरजेचं आहे. त्यामुळे कुठल्याही बाहेरच्या गोष्टीला, आकर्षणाला तुम्ही बळी पडू नका. काळ 1-1.5 महिन्याचा आहे, नाहीतर मग तो तुमच्या संसारामध्ये ठिणगी टाकून जाईल आणि मग पुढं सगळं गणित बिघडून जातं. म्हणून मित्रांनो, 7व्या स्थानात जर हे ग्रह असतील ना, तर थोडं तुम्ही सावधगिरीने प्रत्येक गोष्टीबरोबर डील करणे फार गरजेचं असतं. 7व्या स्थानाचा संपूर्ण परिणाम तुमच्यासाठी कसा असेल? वैवाहिक जीवन प्रेमळ आणि कलात्मक असेल, फक्त गोंधळ तयार होऊ देऊ नका संशयामुळे. व्यावसायिक भागीदारी फायदेशीर तर ठरेल, पण योग्य निर्णय महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी तर गुरु लागतो ना. आंतरराष्ट्रीय संधी किंवा परदेशाशी जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. व्यक्तिमत्व आकर्षक राहील, पण वास्तवाची जाणीव महत्त्वाची आहे. नाती आणि व्यवसायात अचानक बदल किंवा अनपेक्षित संधीही मिळण्याची शक्यता इथं जास्त आहे. मित्रांनो, कन्या राशीसाठी निष्कर्ष काय असू शकतो? बुधाचा नीचभंग राजयोग असल्याने संवाद कौशल्याने तुम्ही नाती सुधारू शकता आणि व्यवसायात यश मिळवू शकता. राहू आणि नेपच्यूनमुळे काही भ्रम किंवा अति आशावाद तयार होऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही व्यावहारिक राहणं गरजेचं आहे. इमोशनल होऊन कोणताही निर्णय घेऊ नये. संबंध आणि व्यवसाय दोन्हीमध्ये जर तुम्ही समतोल राखला ना, तर तुम्हाला कधीही फसवणूक होणार नाही. वास्तवाची जाणीव ठेवा आणि मगच व्यवसायामधले महत्त्वाचे निर्णय घ्या, अन्यथा व्यवसायामधील करार अडकून पडू शकतो. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.